नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी व जीवे मारण्याच्या धमकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे। फिर्यादी इस्रार इस्लाम खान राहणार वडाळा रोड नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी नाझीर कुरेशी यांच्याकडून वाहन खरेदीसाठी 19 लाख रुपये घेतले होते। ही रक्कम ठरलेल्या हप्त्याप्रमाणे दंडासह परत करूनही आरोपी अधिक पैशाची मागणी करत होता। तक्रारीनुसार 28 एप्रिल 2026 रोजी नासिर कुरेशी यांनी फिर्यादीच्या गॅरेजवर येऊन महिंद्रा स्कॉर्पिओ MH01 CD 9210 या वाहनाची चावी हिसकावून जबरदस्तीने वाहन घेऊन गेला। त्यानंतर 11 जून 2026 रोजी नासिर कुरेशी आणि सद्दाम कुरेशी यांनी चॉपरचा धाक दाखवत आणखी पैशाची मागणी केली। पैसे न दिल्यास फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये 10 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिले होते। दरम्यान गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार घनश्याम महाले यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी सद्दाम कयूम कुरेशी वय वर्ष 35 राहणार मोठा राजवाडा वडाळा गाव नाशिक हा द्वारका येथील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात येणार आहे। या माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथकाने सापळा रचला। आरोपी स्कॉर्पिओ वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी त्याला मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अविनाश देवरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, गुरु गांगुर्डे, राकेश राऊत, कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।